CSS ऍडव्हान्स टॉपिक बघत होतो. सीएसएस शिकत होतो ना आपण. सीएसएस मध्ये आपण काय बघितलं होतं कालच्या लेक्चर मध्ये? ग्रीडचं काही ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आपण बघितले होते, बरोबर ना? सो आजच्या लेक्चर मध्ये पण काही प्रॉपर्टीज आहेत ग्रीडच्या, तर त्या आपण बघणार आहे. आणि सेम लाईक आपण जे फ्लेक्स शिकलोय का नाही त्याच्यासारखंच आहे. म्हणजे कसं जस्टिफाय कंटेंट, अलाइन आयटम्स आणि सो ऑन, जसे सेम फ्लेक्स साठी ज्या प्रॉपर्टीज आपण यूज केल्या होत्या त्या आता आपण ग्रीड साठी यूज करणार आहे. ठीक आहे. आणि अजून जे फ्लेक्स मध्ये माइट बी आपलं मिस आउट झाला असेल, इझी प्रॉपर्टीज आहेत ते पण, ज्या आपण कशावरती स्पेसिफिक आयटम वरती लावतो, तर त्या प्रॉपर्टी पण आपण बघणार आहे. जसं जस्टिफाय सेल्फ किंवा अलाइन सेल्फ, अशा प्रॉपर्टीज आहेत, तर त्या आपण आज बघणार आहे. ठीक आहे. सो जास्त काही थेरॉटिकल न बघता आपण डायरेक्ट कोड करू. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायला लागेल, VS कोड ओपन करायला लागेल. ओके, स्क्रीन विजिबल आहे ना? येस. ओके. CSS माइट बी आपण क्रिएट केले CSS ऍडव्हान्स म्हणून. ठीक आहे, त्याच्यामध्येच ओके ठीक आहे. सो आपण ज्या जस्टिफायच्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशा अप्लाय करणार आहे त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट आहे ग्रीड टेम्पलेट एरिया. तो कालच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केला होता, बट थोडस आपण याला रिवाइज करू, आपण नक्की काय केलं होतं. ठीक आहे. सो आपण याला काढून टाकू. आता हा जो कोड लिहिलाय याच्यात आपण, या कोड मध्ये न कळण्यासारखं काय आहे का? काहीच नाही. हा एवढा कोड. आणि हा ऍज युजल एक कंटेनर आपण क्रिएट करतो, त्याच्यामध्ये एक डिव, 4 डिव क्रिएट केलेत मी, हेडरचा एक, साईडचा एक, कंटेंटचा एक आणि फुटरचा एक. त्याला आपण ज्यावेळेस गो लाईव्ह करतो दॅट टाइम आपल्याला इथे विजिबल आहे. आपण जे 4 बॉक्स क्रिएट केले होते ते हेडरचा एक, साईडचा एक, कंटेंटचा आणि एक फुटरचा. ओके, सेम तसंच आपण क्रिएट केलं होतं आणि त्याला काहीतरी स्पेसिफिक स्टाइलिंग असाइन केली. पण मला काय करायचं, माझा जो कंटेनर आहे त्याला काय करायचं, ग्रीड करायचंय. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याला डिस्प्ले ग्रीड करतो. आता ग्रीड काय असतं, कशासाठी आपण यूज करतो ते तुम्हाला माहिती आहे, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितले. ज्यावेळेस आपण याला डिस्प्ले ग्रीड करतो त्यावेळेस तुम्हाला इथे दिसतंय स्पेसिफिक जेवढी त्याची विड्थ आणि हाईट आहे, म्हणजे अख्खा जो माझा व्ह्यू पोर्ट आहे, तर तेवढं त्यांनी विड्थ घेतली ज्यावेळेस मी ग्रीड त्याला डिस्प्ले केलं त्यावेळेस. आणि मला काय करायचंय, लेट सपोज ग्रीड टेम्पलेट कॉलम्स, मला एक कॉलम पाहिजे कितीचा, 1FR चा. आणि मला काय पाहिजे, रो पाहिजेत, ग्रीड टेम्पलेट रोज. लेट सपोज आपल्याला किती रोज पाहिजे, 4 रोज पाहिजे. मग आपण रिपीट फंक्शनचा यूज केला, मला 4 पाहिजेत रो, ते पण किती, 1FR चे. ठीक आहे, आपण असं केलं तर आपल्याला असं काहीतरी विजिबल दिसतंय. प्रत्येकाने सेम हाईट घेतली तिथं.
कारण आपण तिथं रोल असं स्पेसिफिक सांगितलं नाही ना की हाईट एवढी एवढी घ्या म्हणून रो साठी. मी काय करतो, सिंपल पहिला रो त्याची 30 पिक्सल हाईट करतो. ठीक आहे. दुसरा रो आहे त्याची किती करायची, 200 पिक्सल. तिसरा रो आहे त्याची 250 पिक्सल. आणि चौथा जो रो आहे त्याची पण 30 पिक्सल हाईट करतो. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय काहीतरी क्रिएट झालेलं. आपण बॉर्डरला 1 पिक्सल करू, बेटर विजिबिलिटी. ओके. हा. सो आपल्याला इथं असं काहीतरी स्ट्रक्चर क्रिएट झालेलं दिसतंय. ओके. पण मला अजून एक लेआउट काय क्रिएट करायचंय, तर हा जो माझा साईड आहे का नाही, साईड एका कॉलम मध्ये आला पाहिजे आणि कंटेंट दुसऱ्या कॉलम मध्ये. म्हणजे मला कसं करायचं लेआउट क्रिएट, आपण काय करू, ह्याच्यामध्ये एक अजून एक लेट सपोज काय करायचं, मला एक ब्लॉग पोस्ट बनवायची. ब्लॉग पोस्ट म्हणजे काय की असंच असतं, हे जे तुम्हाला इथं विजिबल दिसतंय ना कुठं, हे एक प्रकारची ब्लॉग पोस्टच आहे. म्हणजे मी इथं हेडर लिहिला, इथं साईड बार लिहिला, इथं कंटेंट लिहिला, इथं फुटर लिहिला आहे. तर हे एक प्रकारचं अख्खं जे काय दिसतंय ना विजिबल, तर ते एक ब्लॉग पोस्ट आहे. मला असं अजून एक क्रिएट करायचं आहे. ह्याच्यासाठी आपण काय करू, एक फोल्डर क्रिएट करू, ब्लॉग पोस्ट. ठीक आहे, असंच क्रिएट केलं मी. त्याच्यामध्ये पण आपण काय करू, index.html आणि style.css. मला काय करायचं, हा खकोड इकडून घेतो आणि इथं पेस्ट करतो आणि हा पण थोडा खाली घेतो आणि इथं पेस्ट करतो. ओके. मला याच्यामध्ये काय पाहिजे, 2 कॉलम पाहिजे. काय पाहिजे, 2 कॉलम पाहिजे. मग त्याच्यासाठी लेट सपोज पहिला कॉलम माझा 200 पिक्सलचा आहे, दुसरा कॉलम 300 पिक्सलचा आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये असं ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस मला काय क्रिएट झालेलं दिसते बघू आपण. ठीक आहे, 2 कॉलम मी क्रिएट केले. हेडर एका कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये साईड आहे, परत त्याच्या खाली दुसऱ्या रो मध्ये कंटेंट आहे पहिल्या कॉलम मध्ये, आणि त्याच दुसऱ्या रो मध्ये फुटर आहे. त्यावेळेस आपण इन्स्पेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला असं काहीतरी क्रिएट झालेलं दिसतंय. ठीक आहे. कंटेनरवरती ज्यावेळेस आपण होवर करतोय त्यावेळेस पहिला जो ब्लॉक आहे, म्हणजे मी पहिला रो कितीचा असाइन केला, 30 पिक्सलचा, दुसरा कितीचा आहे 200, तिसरा 300 आणि चौथा 30 पिक्सलचा असाइन केला. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की आपण जे क्रिएट केलं रो तिथं अवेलेबल आहे, पण कंटेंट काय झालाय, शिफ्ट झालाय. कशामुळं, आपण 2 कॉलम क्रिएट केले त्याच्यामुळं. बरोबर ना. मग मला काय करायचंय, मला असं लेआउट बनवायचं ह्याच्यामध्ये की हेडर जो आहे का नाही त्याने अख्खा हा स्पॅन केला पाहिजे इथपर्यंत. त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे ग्रीड रो स्टार्ट, ग्रीड रो एंड, किंवा दुसरं ह्याच्यासाठी आपण काय वापरणार, ग्रीड कॉलम स्टार्ट आणि ग्रीड कॉलम एंड म्हणून प्रॉपर्टीज येतो. त्या स्पॅन करणार इथपर्यंत. बरोबर. साईड खाली येणार. तसं करून पण आपण करू शकतोय, पण मला त्याच्यापेक्षा अजून थोडंसं सोपं मी अजून काय करू शकतो, तर आपण काय करणार, याला नेमिंग देणार. प्रत्येकाला काय करणार, नेमिंग. हेडरला नेमिंग असाइन करणार, साईड जे त्याला नेम असाइन करणार, आणि त्या नेमिंगनुसार त्यांची ॲडजस्टमेंट करणार. म्हणजे कसं, आपण कोडमध्ये बोलू. ओके. माझा हा काय CSS चा कोड आहे. आता माझ्याकडं का नाही एक प्रॉपर्टी, त्याला का आपण म्हणतो ग्रीड टेम्पलेट एरिया. कोणती, ग्रीड टेम्पलेट एरियाज. ठीक आहे.
असं काहीतरी माझ्याकडे प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये मी काय करतो, माझ्याकडे कॉलम किती इथं 2 आहे. पहिला कॉलम एच डीचा पाहिजे आणि दुसरा कॉलम पण मला एच डीचाच पाहिजे. एच डी म्हणजे हेडरचा पाहिजे असं सांगतोय त्याला. ठीक आहे, हा माझा पहिला रो झाला आणि दोन्ही कॉलम मी तिथंच केले. आता दुसरा रो माझा दुसऱ्या रोमध्ये पहिल्या कॉलममध्ये मला कोण पाहिजे, साईड बार पाहिजे. दुसऱ्या रोमध्ये पहिल्या कॉलममध्ये मला साईड बार पाहिजे. त्याच्यासाठी मी एस डी लिहिली पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्यामध्ये कोण पाहिजे, मला कंटेंट पाहिजे, तिथं मी सिटी लिहिली. ओके, हे कशासाठी आहे माझं, दुसऱ्या रोसाठी. ओके, दुसऱ्या रोसाठी. मग तसं म्हटल्यानंतर आपल्याला हेडर साईड बार, आपल्याला 3च रोजची गरज आहे, बरोबर ना. 3च रोजची, मग एक एक्स्ट्रा होऊ शकतं. आपण दुसरा जो रो आहे त्याला काय करू, 300 पिक्सल. लास्टचा जो माझा रो आहे त्याच्यामध्ये पहिला कॉलम कोण माझा पाहिजे, फुटर पाहिजे, आणि दुसरा कॉलम कोण पाहिजे, फुटरच पाहिजे. आता हे ज्यावेळेस मी कंट्रोल एस करतोय, आपल्या लेआउटमध्ये काय चेंज झाले का, ॲज इट इज. मला जसं लेआउट पाहिजे होतं, म्हणजे लेआउट मला कसं पाहिजे होतं, आपण थोडं थेरॉटिकल बघू अगोदर. मला काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे हे साधं सिंपल लेआउट. हे माझी एक ब्लॉग पोस्ट आहे, त्याच्यामध्ये मी काय केलं, हा जो माझा सेक्शन आहे तो कशासाठी गेला, माझा हेडरसाठी, बरोबर. हा एवढं जे आहे ते कशासाठी गेले, साईड बार ना, साईड बार. बरं ठीक आहे, ओके. हा कशासाठी गेला, माझं कंटेंटसाठी. आणि हे लास्टचं ते कशासाठी गेले, फुटरसाठी गेले. हे आपल्याला कसं बनवायचं आहे ते माहिती आहे, बरोबर. साधं सिंपल आहे, एक कॉलम बनवायचा, 4 रो बनवायचे, त्या व्हॅल्यू तिथं असाइन करायचं. मला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे, मला हेडर तर आहे असंच ठेवायचं आहे, पण साईड बारला काय करायचं आहे, जो दुसरा रो आहे का नाही, त्याच्यामध्ये ही जी निम्मी विड्थ आहे ना, निम्मी एवढी, तर ही साईड बारला असाइन करायची, साईड बार. आणि हे ते कशाला, कंटेंटला. आणि हे जे ते कशाला, फुटरला. ओके, मी काय करतो, ग्रीड टेम्पलेट एरियाज कशासाठी यूज करतो आपण, स्पेसिफिक ज्या फील्ड आपण बनवलेल्या आहेत तर त्यांना नेमिंग देत असतो. मी काय केलंय, हेडरसाठी का नाही एच डीचा यूज केलाय. मी काय केलंय, 2 कॉलम्स बनवलेत, बरोबर ना. आपण काय केलं, इथं 2 कॉलम्स क्रिएट केलेत, इथं केलेत ना. पहिला कॉलम 200 पिक्सलचा आणि दुसरा 300 पिक्सलचा. 2 कॉलम क्रिएट केलेत आणि 3 रो बनवलेत. 3च रो लागतात मला. इथं जर आपण नीट बघितलं तर कुठं, इथं 1, 2 आणि 3च रो आहेत, म्हणून मी 3च रो असाइन केले तिथं. पण काय झालंय, हेडर आहे माझा, हेडर तो काय झालाय, पहिला आणि दुसरा कॉलम त्या दोघांना खाल्लंय त्यांनी, दोन्ही कॉलमला. आणि साईड बार आहे ना, तो एकाच कॉलममध्ये. आणि कंटेंट आहे माझा, तो कुठे, दुसऱ्या कॉलममध्ये आणि दुसऱ्या रोमध्ये. आणि फुटर काय, लास्टमध्ये, त्यांनी पण दोन्ही कॉलम खाल्ले. ओके, आपल्याला ही प्रिव्हियस ज्या प्रॉपर्टी शिकलो त्यापासून जमल करायला, पण त्या प्रॉपर्टी अप्लाय करणं, हे करणं बरंच आहे ते. आता मी काय केलं, फक्त साधं सिंपल काय केलं, माझ्याकडे ग्रीड टेम्पलेट एरियाज म्हणून एक प्रॉपर्टी, तर त्याला काय केलं मी, तर ती प्रॉपर्टी यूज केली. आणि त्याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे आणि त्यातला पहिला जो रो आहे, तर त्याला मला कोणाला द्यायचं आहे, हेडरला द्यायचा आहे, तो हेडरने घेतला पाहिजे. आणि त्यातला दुसरा जो कॉलम आहे तो पण हेडरनेच घेतला पाहिजे ना. कुठं, इथं जर बघितलं आपण, हा पहिला कॉलम पण हेडरनेच घेतलाय. हा जो दिसतोय पहिला कॉलम, हा इथनं लेट सपोज असं आहे, असं हा पहिला कोणता, हा माझा कॉलम पहिला आहे.
आणि हा दुसरा कॉलम बरोबर. सेम ह्याच्यासाठी पण असंच आहे, हा पहिला कॉलम हा दुसरा कॉलम, हा पहिला रो दुसरा रो आणि तिसरा रो. मग हेडर जो आहे माझा त्याने हा पण कॉलम ऑक्युपाय केलाय आणि हा पण कॉलम. करेक्ट. मग मी तेच केलंय, फक्त नेमिंग दिले ग्रीड टेम्पलेट एरियामध्ये एच डी नावाने फक्त, बाकी काहीच नाही. काय केले नावाने फक्त तिथं एच डी असाइन केले. मला हेडर पाहिजे. नंतर मला कोण पाहिजे, साईड बार पाहिजे का साईड बार आपल्याला पाहिजे. ओके. मग मी तिथं लिहिलं SD. नंतर कोण पाहिजे, सिटी म्हणजे कोण, कंटेंट पाहिजे, कंटेंट आहे म्हणून मी तिथं सिटी लिहिलं. इथं कोण आहे लास्टला मला FT. दोन्ही ह्याच्यात कोण पाहिजे मला, फुटर, म्हणून FT तिसऱ्या रो साठी. मग आता आपण काय केलंय, ID ऍक्सेस करायला लागेल मला हेडरला, साईडला साईड ID कंटेंटला कंटेंट, फुटरला फुटरने. मग आपण काय करणार, मी काय म्हटलं सिंपल ID हेडर. जो हेडर आहे ना, हेडर आहे ना, तर तो माझा ग्रीड एरिया, म्हणून माझ्याकडे प्रॉपर्टी ग्रीड एरिया, तर तो कोण असला पाहिजे, HD. आता HD दिलाय मी कुणाला, हेडरला. हेडर कुठे आहे माझा, हाय माझा हेडर अख्खा, जिथं जिथं HD तो एरिया हा हेडर माझा ऑक्युपाय करा. HD कुठे आहे, पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये. आपण कंट्रोल S केलं आणि आपण इथं बघितलं, माझ्या हेडरनी घेतलं का वाक काही, अख्खी जी भेटते घेतली पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमची. समजलं. आता काय करायचंय मला, ESD आणि सिटी. ESD कोण आहे, साईड, डॉट साईडवाला. इथं आपण काय केलं, हॅशटॅग साईड, आणि ग्रीड एरियाचा आपण यूज करणार, ग्रीड झालं काय, ग्रीड असतो ग्रीड एरिया. मी इथं काय लिहिणार, आता काय लिहिणार, हां हे लिहिणार का, हे लिहिणार SD सांगितले ना मला, SD पाहिजे तिथं. ठीक आहे. आता मला कोण हे करायचंय, कंटेंट ह्याच्यासाठी मी ग्रीड एरियाचा यूज करणार. त्याला म्हणणार बाबा जो सिटी ना, तर तेवढा एरिया तू घे, सिटी एवढा. लास्ट माझं कोण आहे बरं, फुटरवाला आहे, त्याला पण आपण काय म्हणणार, ग्रीड एरिया आहे माझा बाबा, तो काय FT म्हणून आहे काहीतरी, तर तो घे. आपल्याला जे बनवायचं होतं, आपल्याला काय बनवायचं होतं, असंच बनवायचं होतं का, मग आपण ते क्रिएट केलं, बनवलं. मग लेट सपोज मला हे सेंटरमध्ये पाहिजे, मग काय करू शकतो मी सेंटरमध्ये काय करायला पाहिजे, सगळ्यात अगोदर मला काय करायला लागेल, हे कोण आहेत सगळी बॉक्समध्ये आहेत ना ती, मग ह्याला मला डिस्प्ले काय करायला लागेल, डिस्प्ले फ्लेक्सर, जस्टिफाय सेंटर, आणि जस्टिफाय सेंटर केल्यानंतर कुठे येणार सांगा, कुठल्या ऍक्सेसमध्ये, असा जो असतो कसा असतो, हॉरिझॉन्टल ऍक्सेस म्हणजे कोणता ऍक्सेस, X ऍक्सेस. मी समजा याला नुसतं रन केलं आपण, हे कुठं आले, मध्ये तर आलंय, पण हॉरिझॉन्टल व्हर्टिकली आलंय का नाही आलं, त्यासाठी मग मला कुठली प्रॉपर्टी यूज करायला लागणार, अलाइनवा आयटम्स सेंटर केल्यानंतर आपल्याला जे सगळं कंटेंट सेंटरमध्ये दिसतं. मग असं काहीतरी आपलं स्ट्रक्चर क्रिएट झालंय. हे माझं पहिलं, हे दुसरं. आपण काय करू, जो आपला कोड आहे त्याच्यामध्ये आपण काय केलंय, सेंटर, आपण लेट सपोज जो पहिला कोड आहे ना आपला इथला, तर त्याच्यामध्ये एक कॉलम बनवलाय ना, तर तो कॉलम आपण कितीचा बनवायचा, कितीचा, 500 पिक्सलचा बनवायचा.
500 पिक्सल. ठीक आहे. ओके. मग हे रन होईल का? नाही होणार, कारण आता ती लाईव्ह नाही आहे आपली साईट ही. बरोबर. गो लाईव्ह. ओके. हे एक आणि हा एक, हे दोन लेआउट आपली क्रिएट झालेली. बरोबर. समजलं. ग्रिड टेम्पलेट एरियाचा यूज कशासाठी करतो आपण? समजलं. फास्ट लेआउट आपल्याला क्रिएट करायचं असतात ना, त्यावेळेस आपण क्रिएट करतो फास्टली एकदम. आता मला काय करायचं सांगू का? एकदम सिम्पल, साधं, लय सिम्पल. मी ज्यावेळेस इथं समजा मी फुटर आहे ना, ह्याच्यावर क्लिक केलं का नाही, तर मी इकडं जायला पाहिजे ह्या लेआउटमध्ये. काय करायला लागेल? हे जे माझं लेआउट आहे का नाही, ह्या लेआउटमध्ये फुटरवर वरती ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस मी या लेआउटमध्ये जायला पाहिजे. कशाचा? अँकर टॅगचा यूज करणार. बरोबर. कुठं जाणार आपण? पहिल्यांदा समोर वॉन्ट्स टू. ओके, ठीक आहे. आपण काय करणार? हा जो कोड आहे, हा जो फुटर आहे माझा, बरोबर ना, ह्याच्यामध्ये कशाचा यूज करणार आपण? अँकर टॅगचा. मला जायचंय कुठं? मायडवीची दुसरी फाईल आहे, बघू, लेट्स सी काय होते. index.html मध्ये, कारण दोन्ही पण फाईलचे नावं सेमच आहेत ना. आपल्याला त्या फाईलमध्ये जायचं. मला वाटतं आपल्याला नावं चेंज करायला लागते, बट बघू आपण जातोय का तिथपर्यंत. फुटर. ठीक आहे. कंट्रोल यस. आणि इथे आहे ना, कुठं झाले? इथं झाले. ठीक आहे. आपल्याला काय करायला लागेल? फाईलचे नाव चेंज करायला लागतील. ठीक आहे, 1 मिनिट. index1 आणि ह्याला काय करू आपण? स्टाईल 1 करू, कारण त्याला कळणार नाही ना नाव कुठली. मग मी डायरेक्ट ही जी ब्लॉग पोस्ट आहे ना, ह्यातनं काढून डायरेक्ट ह्याच्यात टाकतोय ना, मूव्ह करतो, कारण नेम चेंज केलेत त्याच्यामुळे मग काय फरकच पडणार नाही. ठीक आहे. मी काहीच केलं नाही, ह्याला आपण डिलीट करून टाकू. आपण काहीच नाही केलं, फक्त नाव चेंज केलं. ठीक आहे. आणि मला कुठं जायचं आहे? index1 मध्ये जायचं. ओके. आता मी कुठे? इथं. आता कुठे? इथं. आता ज्यावेळेस मी इथं क्लिक करेल त्यावेळेस मी index1 वरती जायला पाहिजे, पण कसं काय नाही गेलो? आलोय ना. कुठे? हा फुटर. अँकर टॅग कुठं लावलाय आपण? इंडेक्स. 1 मिनिट. त्याला आपण गो लाईव्ह केलं नाही त्याच्यामुळे ते विजिबल झालं नाही. ठीक आहे. index1 गो लाईव्ह. दोन्ही पण एकच कसं काय बरं होतं? काही दोन्ही एकच कोड रन झाल्यात. आपला इंडेक्स. ठीक आहे, पहिल्यांदा ह्या कोडला रन करू आपण. गो लाईव्ह. हा कोड येता. ठीक आहे. कोणता? इंडेक्ससाठी. दिस index1 साठी हा डिफरंट आहे. असं कसं काय?
वाय दिस इज हॅपनिंग, का होतंय बरं असं सांगा मग, काय वाटतंय, काय प्रॉब्लेम असेल? व्हॉट डू यू थिंक? आपण जे CSS स्टाईलचं जे चेंज केलं ना, ते इथं चेंज केलं नाही ना आपण, बरोबर ना? CSS स्टाईल 2 त्याच्यामुळंच ते तसं होतंय. म्हणजे ते मग अशी चेंज होत झालं, शिफ्ट झालं, पण स्टायलिंगमुळं आपल्याला प्रॉब्लेम आला होता. आता मी काय करतो, ह्याला परत एकदा रन करू आपण, बघा ती स्टाईल किती जोल करतंय. हां आलं आपला हा कितवा इंडेक्स 2 आहे ना, ठीक आहे, इंडेक्स 1 वर, आणि हा इंडेक्स 1 नुसता इंडेक्स, ठीक आहे. आता मला इथं जायचं आहे, कुठून? इथनं. आता इथं आपण अँकर टॅगचा यूज केला, क्लिक केलं, आलो का इकडं? आलो. आता इकडं आलो, पण मला परत इकडून माघारी जायचं, मग काय करायला लागेल? समजा इथं मला कंटेंटवर क्लिक करून मला इथं जायचं आहे, मग काय करायला लागेल? कुठं? इथं कंटेंट माझा, लेट सपोज मी काय केलं, इथं मला काय करायला लागणार आहे? अँकर टॅगचा यूज करायला लागणार आहे. इथं काय द्यायला लागणार आहे? HTML index.html फक्त, आणि इथं कंटेंट काय करणार? कंटेंट, ठीक आहे. कंट्रोल यस. आता ज्यावेळेस आपण ह्याच्यावरती क्लिक करेल त्यावेळेस कुठं जायला पाहिजे? बॅक. गेलो, आलो. एका पेजवरून दुसऱ्या पेजवर शिफ्ट करता येते मला. मग ज्यावेळेस आपण बटन्सचा यूज करतो ना, तर त्याच्यामध्ये अँकर टॅगचाच यूज करतो, कुठल्या पण पेजवरून दुसऱ्या पेजवरती शिफ्ट होण्यासाठी. हे समजलं आपण काय केलं आतापर्यंत? अंडरस्टँड? ठीक आहे. सो आपल्याला काय क्रिएट करायचं होतं? ग्रिडचा यूज करून काही लेआउट बनवायचे होते, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये आपल्याला जे लेआउट क्रिएट करायचं होतं ते पहिलं लेआउट असायचं काहीतरी, बरोबर? हेडर, साइड बार, कंटेंट, हेडर, साइड बार, कंटेंट आणि फुटर. ओके, हे पहिले लेआउट आहे जे आपण क्रिएट करणार होतो. आता हे आपण ज्यावेळेस क्रिएट केलं तर त्याच्यामध्ये साधं सिंपल ह्याच्यासाठी मी काय केलं, एक कॉलमचा यूज केला, जो किती 500 पिक्सलचा होता, माईट बी 1FR होता, असाच काहीतरी होतं, आणि 4 रो क्रिएट केले. 30 पिक्सलचा एक, हा 200 पिक्सल, हा 300 पिक्सल, आणि हा 30 पिक्सल, असं रोचं नेमिंग आपण दिलं होतं, बरोबर? आणि हे लेआउट क्रिएट केलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला असं एक लेआउट क्रिएट करायचं होतं. तर मग हे जे लेआउट आहे हे क्रिएट करण्यासाठी मी कशाचा यूज केला? ग्रिड टेम्पलेट एरियाचा. मी काय केलं, प्रत्येकाला नेम असाइन केलं. हेडरला दिलं HD, कंटेंटला दिलं CT, साईडबारला दिलं SD, फुटरला दिलं FT. मग हे काय करतं, ज्यावेळेस आपण नेमिंग असाइन करतो त्यावेळेस, आता लेट सपोज हे माझं वेब पेज आहे, आणि असं होतं ना काहीतरी आपलं, इथं फुटर होता आणि हे 2 कॉलम माझे, असं लेआउट होतं आपलं. मी काय केलं तर मला काय पाहिजे होतं की माझा जो हेडर आहे का नाही, हेडर, तर तो हेडर आहे ना ह्या पण कॉलममध्ये पाहिजे आणि ह्या पण कॉलममध्ये. तर त्याच्यासाठी मी काय केलं, ग्रिड टेम्पलेट एरियाचा यूज केला, आणि जो हेडर आहे ना माझा मेन हेडर, तर त्या हेडरमध्ये मी नेमिंग असाइन केली. हेडरसाठी नेमिंग असाइन केली ग्रिड टेम्पलेट एरियामध्ये. तरी झालं असतं रो स्पॅन कॉल्स, ग्रिड रो स्टार्ट आणि ग्रिड कॉलम स्टार्ट त्याचा यूज करतो ग्रिडसाठी. रो स्पॅन कॉल स्पॅन टेबलसाठी यूज करतो. केलं असतं तरी ते प्रॉपरली वर्क झालं असतं, काय अडचण. ओके, मी काय केलं, एक्स्ट्रा प्रॉपर्टी किती वेने आपण कोणकोणत्या गोष्टी कशा कशा करू शकतो ते सांगतोय मी फक्त.
तुम्ही कुठल्या पण वेने करू शकता. आता शॅडो ज्यावेळेस आपण टाकतो कशावरती, बॉक्सवरती, तर मल्टिपल वे जर बघितलं ना शॅडो कशी ॲड करायची, तर तिथं मल्टिपल वे येतं. पण आपण कुठली यूज करणार आहे, आपल्याला जी बरी वाटते बाबा हां ठीक आहे मी यूज करू शकतो तीच यूज करणार. तसं ह्या प्रॉपर्टीज मल्टिपल वेमध्ये आपण लेआउट क्रिएट करण्यासाठी यूज करतो. तर ते एक प्रॉपर्टी घातली. मी काय केलं, मी म्हटलं जो माझा टेम्पलेट एरिया आहे ना त्यातला पहिला कॉलम त्याला म्हटलं HD, दुसरा कॉलम म्हटलं HD दोन्ही झाली HD. काय झाली? HD. दुसरा रो त्यातला पहिला कॉलम काय, साईड SD. दुसरा रो त्यातला दुसरा कॉलम काय, CT. SD CT. ओके. तिसरा रो त्यातला पहिला कॉलम काय, FT. दुसरा कॉलम काय, FT. पहिला कॉलम FT, दुसरा कॉलम FT. ओके. मग मी काय केलं, जिथं जिथं HD ना बाबा, तर मी हेडरला ॲक्सेस केलं. हेडरला ॲक्सेस करून काय म्हटलं, माझा जो ग्रीड एरिया आहे का नाही, तर त्याच्यामध्ये मला HD टाक. कशामध्ये, हेडरमध्ये. मग हेडरमध्ये HD टाकल्यानंतर ना HD जिथं जिथं आहे का नाही, तर माझा जो हेडरचा कंटेंट आहे ना तर तिथं प्लेस होणार ऑटोमॅटिक. HD माझा हिथं आहे. मग हिथं काय होणार, अख्ख्या जागेवरती काय होणार इथं हेडर येणार ना माझं. इथं SD म्हणून इथं काय येणार, साईड बार. इथं SD मग काय येणार, कंटेंट. ह्या अख्ख्या जागेवरती काय येणार, FT म्हणून काय येणार, फुटर. सिंपल. समजलं. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, सिंपल अँकर टॅगचा यूज केला. आणि अँकर टॅगला काय केलं, हायपरलिंकमध्ये आपल्याला जिथं जायचं होतं त्याचा काय दिला, पाथ दिला आणि तिथं काहीतरी कंटेंट दिला. त्या कंटेंटवर आपण क्लिक केल्यानंतर ह्या लेआउटमधून ह्या लेआउटमध्ये जात होतो, ह्या लेआउटमधून या लेआउटमध्ये येत होतो. ओके. समजलं. ठीक आहे. अभी आपल्याकडं का नाही काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण फ्लेक्समध्ये बघितलेल्या आहेत. आपण काय करू, आपण हा कोड असाच ठेवू का, नको ह्यात काय हालचाल करायला. आपण एक अजून काहीतरी बनवू, प्रॉपर्टीजमध्ये काय करू, index.html आणि style.css. एकच लाईनचा कोड लिहून एंटर दाबल्यानंतर मला ते करता आलं पाहिजे. त्यासाठी काय करू शकतो, डॉट कंटेनर, त्याच्यानंतर हा ब्रॅकेट, डॉट बॉक्स. किती बॉक्स पाहिजेत मला, 8 पाहिजेत लेट्स सपोज. त्याच्यामध्ये बॉक्स 1 to up to 8 एंटर केलं, माझं 8 बॉक्स क्रिएट झालं. ओके. आणि ठीक आहे, आपण याला स्टाईल पण करू ॲज युजल. युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करणार, पॅडिंग त्याला देणार 0, मार्जिन काय देणार त्याला 0, आणि बॉक्स साइजिंग काय देणार, बॉर्डर बॉक्स. ठीक आहे. डॉट कंटेनर, ह्याला काय करायचं, विड्थ द्यायची ना मला.
वेट किती द्यायची आपण, किती द्यायची वेट 800 पिक्सल. ठीक आहे 800 पिक्सल 800 पिक्सल. आणि हाईट लेट सपोज आपण 900 पिक्सल देऊ. 900 पिक्सल. बॅकग्राऊंड कलर वायलेट. ठीक आहे, इथपर्यंत एवढं सुचतं आहे मला आत्ता सध्या तरी. त्याच्यानंतर मला काय बॉक्सला स्टाईल करायचं आहे. बॉक्सला ॲक्सेस कॅपिटल आहे ना तिथं, त्यामुळे कॅपिटल आणि बॉक्स बघायचं का आपण करून. ठीक आहे, नसणार होत कारण क्लास जी तेच नेहमी ॲक्सेस करायला लागणार आपल्याला. ओके, विड्थ मी काय दिली, किती द्यायची 100 पिक्सल. हाईट काय दिली मी 100 पिक्सल. आणि बॅकग्राऊंड कलर काय दिला आपण, विड्थ दिलता ना, वायलेट दिलता, वायलेट. आता ग्रीन देऊ. ओके, आणि काय होतंय बघू आपण आता. हे काय दिसतंय आपल्याला, न बघण्यासारखंच असायला पाहिजे. न बघण्यासारखंच आहे असं काहीतरी. ठीक आहे, बॉक्स पूर्ण चिकटले तिकडं आणि प्रॉपरनेस नाही आहे विजिबिलिटी. मी काय करतो, आपला कंटेनर आहे ना, तर कंटेनरला आपण काय देऊ, पॅडिंग देऊ. लेट्स 20 पिक्सल. आता बॉक्स इकडं सरकले थोडेसे. आपल्याला काय करायचं, ग्रीडच्या प्रॉपर्टीजचा यूज करायचा. ग्रीड म्हणजे जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा यूज करायचा. मी याला डिस्प्ले काय करणार, ग्रीड. ओके, आणि मला काय करायचं आहे, ग्रीड केल्यानंतर बुक करायचं काय नाही, त्यामध्ये लाईन स्पेसिंग ॲड झाली. मला GTC ग्रीड टेम्पलेट कॉलम आपल्याला किती पाहिजेत, कॉलम लेट सपोज 3 कॉलम पाहिजेत. रिपीट फंक्शनचा यूज करू आपण. 3 कॉलम 1FR. GTR किती रो आपल्याला पाहिजेत, लेट सपोज 3च रो पाहिजेत. 3 नाही 2 रो पाहिजेत. आणि 1FR. ठीक आहे, असं काहीतरी आपल्याला क्रिएट झालेलं दिसते. आपण कॉलम किती क्रिएट केलं तर 2. आता इथं बघू आपण इन्स्पेक्ट करून कसं दिसतंय. इथं ओव्हर केलं तर आपल्याला 75 100. ठीक आहे, आपण कॉलम किती क्रिएट केलं होतं 3 आणि रो किती 2, बरोबर. तो कंटेंट आहे ना आपला जास्त आहे, त्याच्यामुळे मी लेट सपोज 3 रो क्रिएट करतो. त्या अजून प्रॉपरली अलाइन होतील. ठीक आहे, आता आपण FRचा यूज केला आहे, त्याच्यामुळे ते जे इतकं नाही ते एकमेकापासून कसे लांब आहे. जेवढे कॉलम आणि जेवढा रो आहे तर तेवढे त्यांनी स्पेसिंग घेतली त्याच्यामध्ये. म्हणजे कसं ते आता हा बॉक्स किती 100 म्हणजे 100 हाईट आहे 100 पिक्सल विड्थ आहे, तेवढंच घ्यायला पाहिजे. मध्ये एक्स्ट्राची स्पेसिंग नव्हती व्हायला पाहिजे. मग आपण काय करू, रिपीट फंक्शनचा नको यूज कराय. आपण लेट सपोज आपण 200 पिक्सल 200 पिक्सल आणि 200 पिक्सल असं काय रो क्रिएट केलं. 200 पिक्सल 200 पिक्सल आणि 200 पिक्सल कॉलम क्रिएट केलं. ठीक आहे, मग असं आपल्याला काहीतरी विजिबिलिटी दिसते आता सध्या. ओके,
त्याला आपण विड्थ आणि हाईट असाइन केली. ओके, मी अजून एक बॉक्स ऍड करतो. बॉक्स नंबर 9. ठीक आहे, असं आपल्याला दिसतंय. आता ही माझी अख्खं पेज आहे. इथे इथपर्यंतच त्याची विड्थ दिली आणि ही अख्खी काय आहे माझी हाईट आहे. ठीक आहे, सो मला काय करायचं आहे, मी जी डिस्प्ले ग्रिड प्रॉपर्टी अप्लाय केली तर त्याच्यावरती मला जस्टिफाय कंटेंट या प्रॉपर्टीचा यूज करायचा. जस्टिफाय कंटेंट काय स्टार्ट. आता स्टार्ट केलंय म्हणल्यावरती कसं व्हायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, स्टार्टला यायला पाहिजे. बरोबर, येस, आलं स्टार्टला, एकदम सुरुवातीला आहे. आपण काय करू, 100 पिक्सल, लेट्स सपोज 100 पिक्सल करू, 100 पिक्सल, अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, आणि मी काय केलेला, बॉक्सला बॉर्डर पिक्सल सॉलिड काय ब्लॅक. ओके, ठीक आहे, गॅप द्यायचा थोडासा, ग्रीड गॅप, ग्रीड गॅप कुठे गेला, 10 पिक्सल नाही, जास्त आहे, 5 पिक्सल. ठीक आहे, स्टार्टला आलं सगळं बॉक्स माझं, स्टार्टला आलं. आता लेट सपोज मी काय केलं, जस्टिफाय कंटेंट एंड केलं. आता काय होणार आहे सांगा, हां, एंडला जाणार हॉरिझॉन्टल ॲक्सिस मध्ये. बरोबर, गेलं एंडला, जेवढी त्याची विड्थ आहे तेवढं ते एंडला गेलं. जस्टिफाय कंटेंट सेंटर, आता कुठे येणार, सेंटर, आलं सगळं सेंटर. ओके, जस्टिफाय कंटेंट, अजून कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, स्पेस अराउंड, म्हणजे काय होणार ते, त्याच्या अराउंड मध्ये, म्हणजे काय होतंय बघा, अराउंड म्हणजे कुठं, इकडच्या साईडला समान स्पेस अराउंड, त्याच्या बाजूने. ओके, अजून कुठले आपल्याकडं, स्पेस, जस्टिफाय कंटेंट, स्पेस बिटवीन. आता बिटवीन मध्ये काय करतं, त्याच्यामध्ये आहे का नाही, त्यांच्यामध्ये सेम स्पेस घेतं, स्पेस बिटवीन मध्ये. जस्टिफाय कंटेंट, अजून कुठलं आहे, जस्टिफाय कंटेंट स्पेस इव्हनली ना. ओके, स्पेस इव्हनली मध्ये काय करतं, सगळीकडे सेम कंटेंट घेतं, ते आपलं सेम स्पेस घेतं. बरोबर,